अहमदाबादचं कर्णावती नगर कधी करणार याचं उत्तर एकदा देशाला द्या आणि कधी देणार आहात हेही सांगा। बांगलादेशी होते ना, पहिली गोष्ट आले कुठनं? बरं आले तर आले, यांच्यावर FIR का नाही झाली? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या नावाने एक योजना चालू केली होती सगळ्या फेरीवाल्यांना सरसकट, निवडणुकीच्या आधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, सरसकट सगळ्यांना 15-15 हजार रुपये फेरीवाल्यांना दिले। आता फेरीवाल्यांना बसू देत नाही। मग ते 15 हजार रुपये सरकार कसे वसूल करणार आहे? जे कर्जरूपी दिले तुम्ही त्यांना, ते तुमच्या बापाचे पैसे होते, हे आम्ही आणि तुम्ही दिलेल्या कर स्वरूपाचे पैसे होते जे तुम्ही फुकटमध्ये वाटलेत लोकांना। आणि आता तुम्ही सांगते सगळे फेरीवाले यांना बाहेर काढलं पाहिजे कारण हे बांगलादेशी आहे। मग बांगलादेशी होते तर त्यांना कर्ज का दिलं आणि आता ते वसूल कसं करणार आहात? आणि हे सगळं आपण बोललो की मराठी माणूस संकुचित वृत्तीचा आहे काय? मध्ये फक्त एक छोटासा मुद्दा मांडतो। आमचे एक मीरा रोडचे कार्यकर्ते होते, एक कोणतरी माणूस होता तिथे, तो म्हणाला मी मराठी बोलणार नाही, मला फक्त गुजराती येतं, त्याला काय प्रसाद द्यायचा तो दिला। नंतर आमच्या इथले दादर मधले काही सकाळी शिवाजी पार्कला भेटतात आमचे गुजराती बांधव, ते मला म्हणाले की अरे काय तुम्ही यार त्यांना मारलं वगैरे। आपण शेवट कैसा आहे, हम सब हिंदू आहे ना साहेब। आपल्या परवानगीने एक प्रश्न त्यांना विचारला, मग आपण सगळे जर हिंदू आहोत आणि महाराष्ट्राला तर कोणी हिंदुत्व शिकवूच नाही, त्या दिवशी बोलताना सन्माननीय साहेब पण म्हणाले या महाराष्ट्राने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं ना। मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, अहमदाबादचं कर्णावती नगर कधी करणार याचं उत्तर एकदा देशाला द्या आणि कधी देणार आहात हेही सांगा। त्यामुळे प्रत्येक वेळेला यायचं आणि महाराष्ट्राला दोष द्यायचा आणि मराठी माणसाला दोष द्यायचा, हे याच्या पुढे सहन केलं जाणार नाही। सन्माननीय राजसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो, साहेब महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी ज्या ज्या वेळेला तुम्ही आदेश द्याल त्यावेळेला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या संघर्षासाठी तयार आहोत, अशा पद्धतीचं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।